नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये अर्जुनचे विचित्र वागणं बघून सायली आणि कल्पना भडकल्या. ते कसं पाहूया अपडेटमध्ये. सुभेदार घरातील सर्व लोक टेबलवर बसून जेवण करत असतात. त्यावेळी प्रतिमा म्हणते, सायली छान झालेत हा मोदक. तोंडात टाकल्याशाने विरघळले सुद्धा. कल्पना म्हणते, मी तर सुनेच्या हाताचे मोदक पोटभर खाऊन टाकणार आहे. त्यावेळी प्रतापराव म्हणतात, हे तुमचं काय चाललंय? तुम्ही फक्त सायलीने केलेल्या मोदकाचं कौतुक का करतात? प्रतापराव म्हणतात, सायलीला म्हणतात, सायली सगळं स्वयंपाक एकदम उत्तम अप्रतिम असा झालेला आहे. अस्मिता सुद्धा म्हणते, सायली मी आणखी 2 मोदक खाणार या. त्यावेळी प्रतापराव म्हणतात, अरे. अस्मिता म्हणते, माझ्यासाठी नाही, बाळासाठी या. इकडे अर्जुन कुसुमताईंच्या घरी पोहोचलेला असतो. अर्जुन कुसुमताईंना म्हणतो, मुदभाऊंनी आश्रमात आलेल्या सगळ्या माणसांच्या वस्तू गाठोडी करून ठेवली होती. मला असं म्हणायचं, जेव्हा मी आणि चैतन्य केससाठी आलो होतो तेव्हा आम्ही हे सर्व बघितलेलं. कुसुम म्हणते, हो तुम्ही म्हणताय तसं मलाही आठवतंय, पण काय झालंय ना, ह्या केसमुळे ना पोलिसांनी काही सामान यांच्या ताब्यात घेतले आणि काही सामान इथेच सोडलंय आणि आश्रमात परत येईपर्यंत सामानाची बरीच हलवाहलवी झाली आहे. आत्ता ती गाठोडी आणि ते सर्व सामान कुठे हे मलाही नाही माहिती आहे. त्यावेळी अर्जुन म्हणतो, आपण ते शोधूया, आपल्याला सायलीच्या बालपणाचं काहीतरी सापडेल. चैतन्य म्हणतो, चला तर मग कामाला लागूया. घरी जे आपण खोटं सांगून आलोय की खूप भयंकर महत्त्वाची मीटिंग आहे, आता मीटिंगचंच काम करायचं आहे ना. लवकर आवरू, मला घरी जाऊन सायली वहिनींच्या हाताचे मोदक पण खायचेत. कुसुमताई चैतन्याकडे पाहत म्हणते, चांगले बनवते. त्यावेळी अर्जुन चैतन्याकडे रागाने बघत असतो. चैतन्य म्हणतो, खायचे तर रागाने का बघतोय? त्यावेळी अर्जुन म्हणतो, सामान शोधूया आपण. त्यानंतर सर्व सामान शोधू लागतात. इकडे सायलीला अर्जुनची चिंता होत असते, म्हणून सायली अर्जुनला फोन लावण्याचा प्रयत्न करते, पण अर्जुन फोन उचलण्याचं नाव घेत नसतो. इकडे अर्जुन चैतन्याला म्हणतो, मला इथे खूप होप होत्या की सायलीचं गाठोडं इथे सापडेल. कुसुमताई म्हणते, हो ना, श्रेयसचं गाठोडं सापडलं, सौमूचं गाठोडं सापडलं, पण प्रिया आणि सायलीचं गाठोडं सापडत नाहीये. त्याच वेळी अर्जुन म्हणतो, या आश्रमात सगळ्यांची गाठोडं आहे, पण सायली आणि प्रियाचं गाठोडं गायब आहे, ती कसं? तर इकडे सायली कल्पनाला म्हणते, बघा ना आई, अजून हे आले नाही आहेत. कल्पना म्हणते, नाही, त्याला येऊ देत. आपलं काय ठरलंय, आपण दोघांनी मिळून त्याला ओटणीवर आणायचे. तर मित्रांनो, असेच एपिसोडचे रिव्ह्यू पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.